हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या सोमवार 9 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय. फ्रेंड्स, ऊर्जाला सगळ्यात मोठा पुरावा मिळणारे कर्नल साहेब हे तिला पुरावा द्यायला तयार झाले आहेत. आणि सगळ्यात आधी तर इन्स्पेक्टर गोळगुत्ते तेथे गेला. कर्नल साहेबांना विनंती केली, पोलिसी खाक्या दाखवला, भीती दाखवली. पण कर्नल साहेब आहे, त्यांनी इन्स्पेक्टर गोळगुत्तेला कसलीच भीक घातली नाही आणि सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला. आणि मग गुळगुत्तेने ऊर्जाला कॉल केला, आपला प्लॅन बी राबवायला सांगितलं. आणि मग ऊर्जाने या कर्नल साहेबांचा पाठलाग केला, त्यांना विनंती केली, त्यांना सांगितलं की ही सीसीटीव्ही फुटेज मिळणं माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे. आणि कर्नल साहेब यासाठी तयार झाले आहेत. म्हणजेच आता विक्रांतचं काही खरं नाही. तर फ्रेंड्स, मग नेमकं हे घडलं तरी कसं आणि आणखीन काय मोठा ट्विस्ट आला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्य चक्क आपल्या त्या शर्ट बरोबर रोमांस करत असतो, मस्त डान्स करत असतो. जो शर्ट घातलेला असताना ऊर्जाने त्याला घट्ट मिठी मारली होती. शौर्य चांगलाच रोमॅन्टिक झालेला असतो आणि डान्स करत असतो. त्याला खूप आनंद झालेला असतो, जशी काय ऊर्जाच आपल्या बरोबर आहे असं त्याला वाटत असतं. आणि त्याच वेळेस त्याच्या रूमचा दरवाजा वाजतो आणि तो लगेचच आपल्या रूमचा दरवाजा उघडतो. तर चक्क आजी आलेली असते. आजीला पाहून शौर्य खूप खुश होतो. शौर्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय हे आजीला समजतं. आणि आजी त्याला विचारते, शौर्य कुठे गेला होतास? तर शौर्य काही बोलणार इतक्यात आजी म्हणते, आता खोटं बोलायचं नाही या, की मी केकच्या कापाने कुठेतरी गेलो होतो. खरं खरं सांगायचं, कुठे गेला होतास? तर शौर्य सांगतो, ऊर्जाला भेटायला. हे ऐकून आजीला खूप आनंद होतो. शौर्य सांगतो, आजी तू किती क्यूट आहे. तुला माझ्या मनातलं लगेच कळतं. माझा चेहरा पाहून तुला कळलं की मी कोणत्यातरी माझ्या आवडत्या व्यक्तीला भेटायला गेलो होतो. तर इकडे इन्स्पेक्टर गोळगुत्ते हा कर्नलला म्हणतो, कर्नल साहेब मला ते सीसीटीव्ही फुटेज हवंय. तर कर्नल साहेब त्याला म्हणतात, गेट आउट. इन्स्पेक्टर गोळगुत्तेला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो, गेट आउट? एका गॅजेटेड ऑफिसरला गेट आउट? मी पोलीस इन्स्पेक्टर ऑन ड्युटी आहे. तुम्ही मला असं हाकलून लावू शकत नाही. तर कर्नल साहेब म्हणतात, ज्या माणसाने युनिफॉर्म नाही घातलाय त्याच्याशी मी बोलत नाही. तर गोळगुत्तेला मोठा धक्काच बसतो. तो म्हणतो, मी युनिफॉर्म नाही घातलाय, एवढा सगळा युनिफॉर्म तर घातलाय. तर कर्नल साहेब विचारतात, युनिफॉर्ममध्ये दाढी कशी ठेवली? ड्युटीवर तुम्ही दाढी नाही वाढवू शकत. तर हा गोळगुत्ते सांगतो, मला आहे ना थोडं स्किन इन्फेक्शन झालंय, त्यामुळे मी दाढी वाढवली. माझ्याकडे सगळं आहे, परवानगी आहे, डॉक्टराचं सर्टिफिकेट आहे. तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही फक्त माझं काम करा. तर हा कर्नल साहेब म्हणतो, नाही, किती वेळ झाली आहे पहा. अशा वेळेस मी कोणालाही भेटत नाही. इन्स्पेक्टर गोळगुत्ते म्हणतो, रात्रीचे फक्त 9 वाजलेत आणि तुम्ही कोणाला भेटत नाही, हे तुम्ही काय बोलताय? तर कर्नल साहेब म्हणतात, मी तुम्हाला कोणतीही माहिती देणार नाही. हा इन्स्पेक्टर त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो. ते सीसीटीव्ही फुटेज आपल्याला मिळणं खूप महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाची केस आहे. तर कर्नल साहेब विचारतात, तुम्ही ते सीसीटीव्ही फुटेज योग्य कारणासाठी वापराल याची काय गॅरंटी? तुम्ही विकले गेले नाही आहात. तुम्ही गुन्हेगारांकडून लाच नाही स्वीकारली याची काय गॅरंटी आहे? त्यामुळे इन्स्पेक्टर गोळगुत्ते खूप चिडतो आणि म्हणतो, तुम्ही एका गॅजेटेड ऑफिसरला असं बोलताय? तर कर्नल साहेब म्हणतात, 21व्या वर्षी मी गॅजेटेड ऑफिसर झालो होतो. त्यामुळे मला हा धाक दाखवू नका. तुमचा पोलिसी खाक्या दाखवू नका. इन्स्पेक्टर म्हणतो, आता मला तुमच्या विरुद्ध वॉरंट घेऊन यावं लागेल. कर्नल साहेब म्हणतात, वॉरंट घेऊन या आणि मग बोला. आत्ता निघा इथून. आणि ते आपल्या नोकराला दार लावायला सांगतात. गुळगुत्ते चांगलाच घाबरतो आणि म्हणतो, ए थांब रे, हे साहेब काही ऐकायला तयार नाहीये. मला बाहेर तरी जाऊ दे. आणि इन्स्पेक्टर गुळगुत्ते घराबाहेर पडतो. कर्नल साहेबांचा नोकर घराचा दरवाजा लावून घेतो. गोळगुत्ते खूप चिडतो आणि म्हणतो, हा कर्नल तर काही ऐकायला तयार नाहीये. प्लॅन ए फ्लॉप झाला. आता मला ऊर्जाला कॉल करावा लागेल. प्लॅन बी बद्दल सांगावं लागेल. आणि तो ऊर्जाला कॉल करतो. ऊर्जा मॅडम, प्लॅन बी तर फ्लॉप झाला. उद्यापासून प्लॅन बी सुरू करा. आणि गुळगुत्ते हा आपला पुढचा प्लॅन ठरवतो. तर इकडे शौर्य हा आजीला सांगतो, ऊर्जा इतकी क्यूट आहे, इतकी छान आहे, स्वभावाने खूप चांगली आहे, मनाने खूप चांगली आहे. आजी म्हणते, म्हणजे तुला सुद्धा ती आवडते असं वाटतं? तर शौर्य सांगतो, ज्याला कोणाला ती भेटते ना, त्या सगळ्यांना ती आवडते. मग मला काय नाही आवडणार? आणि शौर्य
हा ऊर्जाबद्दल भरभरून बोलत असतो, तिचं कौतुक करत असतो. त्यामुळे आजी खूप खुश होते आणि ती म्हणते, "मला सुद्धा तुझ्या ऊर्जाला भेटायचंय." शौर्य खूप खुश होतो आणि म्हणतो, "तुला भेटायचंय का तिला? मी तुला नक्की भेटवेन. उद्या सकाळी तुझ्याकडे वेळ आहे का?" तर आजी सांगते, "नाही रे, उद्या सकाळी तर मला माझ्या क्लबच्या कामाने जायचंय. उद्या सकाळी माझ्याकडे वेळ नाहीये." तर शौर्य म्हणतो, "ठीक आहे, दुपारी 2 वाजता तुमच्या दोघींची मी भेट घालून देतो. तिला भेटून तुला खूप भारी वाटेल, तुला सुद्धा ती आवडेल." आजीला समजतं, की शौर्य हा ऊर्जाच्या प्रेमात पडलाय आणि आजी विचारते, "तू तर तिच्याबद्दल खूप भरभरून बोलतोय. काही वेगळं तर नाहीये ना?" तर शौर्य म्हणतो, "नाही आजी, तसं काही नाहीये. ती फक्त माझी मैत्रीण आहे." तर आजी म्हणते, "असं असेल ना, तर खूप चांगलंय." शौर्य विचारतो, "का?" आजी त्याला विचारते, "तू तिला स्वतःबद्दल सगळं सांगितलंय का? की तू हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे, श्रीमंत मुलगा आहे?" तर शौर्य सांगतो, "नाही, तिला श्रीमंतीचा तिटकार आहे आणि आमची मैत्री तुटेल ना." आजी म्हणते, "पण असं खोटं बोलायला नाही पाहिजे. तू तिला खरं सांगायला पाहिजे होतं." शौर्य म्हणतो, "आमची मैत्री टिकवण्यासाठीच मी हे करतोय." तर आजी त्याला विचारते, "फक्त तुमची मैत्रीच आहे ना? कारण मैत्रीपेक्षा जास्त काही असेल तर तुझ्या बाबांना ते आवडणार नाही. कारण तुझ्या बाबांना गरिबीचा तिटकारा आहे. ते गरिबांना कमी समजतात आणि तुझं लग्न हे नातं ते कधीच मान्य करणार नाही, हे लक्षात ठेव." शौर्याला सुद्धा हे समजतं आणि शौर्य हा चांगलाच टेन्शनमध्ये येतो. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, शौर्याने ऊर्जाला आपल्याबद्दल काहीच सांगितलं नाहीये. तो गरीब आहे असं त्याने सांगितलंय. पण हा शौर्य श्रीमंत आहे. हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. ह्या ज्या दिवशी ऊर्जाला कळेल, त्या दिवशी मोठं वादळ येईल. या दोघांचं नातं तुटणार एवढं मात्र नक्की. त्यामुळे शौर्य टेन्शनमध्ये असतो. तर इकडे विजया हर्षवर्धनसाठी पाणी घेऊन येते आणि हर्षवर्धनला सांगते, की शिर्केंचा कॉल आला होता. ते साखरपुड्याबद्दल विचारत होते. तर हर्षवर्धन खूप चिडतो आणि म्हणतो, "विजया, पुढील 5 दिवस मला केसेस आहे बॅक टू बॅक. म्हणजे 1 आठवडाच धर. त्यांना कॉल कर आणि सांग 1 आठवडा आपली भेट होणार नाही." विजया म्हणते, "अहो असं नाही चालत. ते आपले होणारे व्याही आहेत. त्यांना आपण असं कसं सांगू शकतो?" तर हर्षवर्धन म्हणतो, "ते मला काही माहीत नाहीये. त्यांना सरळ-सरळ कॉल करायचा आणि सांगायचं की जमणार नाही." त्यामुळे विजयाचा नाईलाज होतो. हर्षवर्धन तिला म्हणतो, "आत्ताच्या आत्ता फोन कर." तर विजया म्हणते, "मी उद्या फोन करेन." हर्षवर्धन चिडून म्हणतो, "उद्या काय कोर्टाने तारीख दिली का? आत्ताच्या आत्ता फोन कर." विजया म्हणते, "अहो किती वाजलेत? इतक्या रात्री आपण कसं काय कॉल करू शकतो?" हर्षवर्धन म्हणतो, "आत्ताच कॉल करून सांगायचं. कारण जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही, तोपर्यंत मी साखरपुड्याबद्दल काहीच बोलणार नाही, कोणताच निर्णय घेणार नाही." त्यामुळे विजयाचाही नाईलाज होतो आणि विजया यासाठी हो म्हणते. म्हणजेच हर्षवर्धन जो आपल्यावर स्वतःवर खूप गर्व करतो, की मी कधीही कोणती केस हारू शकत नाही. पण तोच हर्षवर्धन आता घाबरतोय आणि त्याला असं वाटतंय, की जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही, तोपर्यंत आपल्याला लग्नाबद्दल पुढे जायचं नाहीये. तीर्था आणि शौर्याच्या लग्नाचा कोणताच विचार करायचा नाहीये. यावरून त्याची भीती स्पष्ट होतीये. दुसरा दिवस उजाडतो आणि आपले कर्नल साहेब हे मॉर्निंग वॉकला निघालेले असतात. त्यांची पर्सनॅलिटी खूपच जबर असते आणि त्यांच्या आजूबाजूला सगळेच मॉर्निंग वॉक करत असतात. फक्त आपली ऊर्जा ही काही मॉर्निंग वॉक करत नाही आणि ऊर्जा त्यांच्या पाठलाग करत असते, त्यांच्या मागे-मागे असते. ऊर्जा ठरवते, यांची आणि माझी भेट घरी काही होत नाहीये, पण आता मला येथे यांची भेट घ्यावीच लागेल आणि त्यांना सगळं सांगावं लागेल. ती विचार करते, मी शौर्यला मेसेज तर पाठवला होता, की प्लॅन बी सुरू झालाय, पण तो अजून का नाही आलाय? झोपेतून उठला की नाही? हा विचार ऊर्जा करते आणि इकडे शौर्य हा खरोखर झोपलेलाच असतो. त्याला जाग येते आणि तो आपला मोबाईल पाहतो. तर त्याला ऊर्जाचा मेसेज दिसतो. शौर्य खूप खुश होतो. व्हॉट अ गुड डे! आज सकाळी उठताच चक्क ऊर्जाचा मेसेज आला. म्हणून तो खूप खुश होतो आणि हा मेसेज उघडून पाहतो तर त्याला मोठा धक्काच बसतो. कारण ऊर्जाने या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं, "प्लॅन बी सुरू करते आहे. तुला जमल्यास तू सुद्धा लवकर पोहोच." आणि शौर्यला समजतं, की गुळगुत्तेला ते सीसीटीव्ही फुटेज नाही मिळालंय. प्लॅन ए फ्लॉप झालाय आणि ऊर्जाने प्लॅन बी फ्लॉप केलाय, सुरू केलाय. आता लवकरात लवकर आपल्याला ऊर्जाजवळ पोहोचायला हवं, लवकर निघायला हवं, असा विचार शौर्य करतो आणि त्याच वेळेस विजया त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते, "गुड मॉर्निंग शौर्य. बरं झालं तू उठलास, नाहीतर मला तुला उठवण्याची मेहनत करावी लागली असती." शौर्य विचारतो, "गुड मॉर्निंग आई, पण तू येथे कॉफी घेऊन का आली आहेस?" तर विजया त्याला सांगते, "कारण तुझ्या बाबांनी सांगितलंय आज लवकर ऑफिसला जायचंय. तुला खाली कॉफी प्यायला वेळ नाही मिळणार."
शौर्याला मोठा धक्काच बसतो. कारण त्याला तर ऊर्जाला भेटायला जायचं असतं आणि बाबांनी बोलवलंय लवकर ऑफिसला जायला. तो विचारतो, "पण का?" तर विजया म्हणते, "ते तुमच्या बाबांनाच विचार. आता लवकर कॉफी पी, फ्रेश हो, रेडी हो आणि खाली ये." शौर्यला खूप टेन्शन येतं, की मी आता ऊर्जाची मदत करायला कसं जाणार? ऊर्जा शौर्यला कॉल करते आणि विचारते, "शौर्य, तू निघालास की नाही?" तर शौर्य तिला सांगतो, "सॉरी ऊर्जा, माझ्या बॉसने मला लवकर वर्कवर बोलून घेतलंय. मला ऑफिसला जायचंय. मी नाही येऊ शकणार. तू सगळं मॅनेज करू शकशील ना?" ऊर्जा म्हणते, "हो शौर्य, नको काळजी करू. मी सगळं मॅनेज करेन." शौर्य तिला विचारतो, "आज दुपारी 2 वाजता तू मला भेटशील का? मला तुला एका महत्त्वाच्या व्यक्तीला भेटवायचंय." ऊर्जा म्हणते, "ठीक आहे, मी येईल." आधी मी या कर्नल साहेबांना कन्व्हिन्स करते. ती फोन कट करते आणि आजूबाजूला पाहते, तर कर्नल साहेब कोठेच नसतात. इकडे शौर्य आणि हर्षवर्धन दोघे रेडी होऊन ऑफिसला जायला निघतात. हर्षवर्धन आजच्या केसबद्दल शौर्यला सांगत असतो. पण शौर्यचं मात्र ऊर्जाकडेच लक्ष असतं. तो ऊर्जाच्या विचारात दंग असतो. हर्षवर्धनला हे समजतं आणि तो विचारतो, "शौर्य, तुझं लक्ष कुठे आहे?" तर शौर्य म्हणतो, "नाही डॅड, तुमच्याकडेच लक्ष आहे. मी आज दुपारी ऑफिसमध्ये पोहोचतो." हर्षवर्धन चिडून विचारतो, "दुपारी? तुझं लक्ष कुठे? मी तुला सकाळी केसच्या संदर्भात कोर्टात हजर राहायला सांगतोय." आणि हे दोघेही ऑफिसला जायला निघतात. तर दारामध्ये चक्क संपूर्ण शिर्के कुटुंब असतं. तेथे आमदार शिर्के साहेब, विक्रांत, प्रपिता आणि विक्रांतची आई सुद्धा असते आणि त्यांना पाहून शौर्य, हर्षवर्धन यांना जबर धक्काच बसतो. हे सगळे हर्षवर्धन आणि घरच्यांना नमस्कार करतात. त्यांना पाहून विजया खूप खुश होते. पण हर्षवर्धन आणि शौर्यला जबर धक्काच बसतो आणि हर्षवर्धन खूप टेन्शनमध्ये येतो. शौर्यला ऊर्जाचा कॉल पुन्हा पुन्हा येत असतो. आता आपल्याला काही घराबाहेर पडता येणार नाही, ऊर्जाची मदत करता येणार नाही, म्हणून शौर्य खूप टेन्शनमध्ये येतो आणि आमदार शिर्के मात्र आज लग्न जमूनच जायचं, तारीख काढूनच जायची, असं हर्षवर्धनला म्हणतो. इकडे ऊर्जा ही कर्नल साहेबांना शोधत असते, पण कर्नल साहेब तिला कुठेच दिसत नाही. तेवढ्यात कर्नल साहेब हे तिच्या समोर प्रकट होतात. ऊर्जा त्यांचा पाठलाग करू लागते, तर कर्नल साहेब तिच्याकडे मागे वळून पाहतात. कर्नल साहेबांना आधीच कळलेलं असतं, की ही मुलगी आपला पाठलाग करते. त्यामुळे कर्नल साहेब तिच्यावर खूप चिडतात आणि विचारतात, "तू माझा पाठलाग का करतीये? मी इंडियन आर्मीचा कर्नल आहे आणि माझ्या पाठीला सुद्धा डोळे आहेत, हे लक्षात ठेव आणि निघ आत्ताच्या आता इथून. माझा पाठलाग करू नको." ऊर्जा खूप घाबरते आणि म्हणते, "कर्नल साहेब, माझं ऐकून तरी घ्या. माझं तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे. मी तुम्हाला तुमच्या घरीही भेटायला आले, पण माझ्याने तुमची भेट नाही झाली. मला तुम्हाला एक खूप महत्त्वाच्या गोष्टीबद्दल सांगायचं आहे. माझं ऐकून तरी घ्या." परंतु हे कर्नल साहेब पुढे-पुढे चालत असतात आणि ऊर्जा त्यांच्या मागे-मागे धावत असते. तर इकडे घरामध्ये मोठी बैठक भरते. आमदार शिर्के आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब, हर्षवर्धनचं संपूर्ण कुटुंब एकत्र बसतं. तेव्हा हर्षवर्धन विचारतो, "आमदार साहेब, तुम्ही एवढ्या सकाळी-सकाळी अचानक कसे काय आलात?" तर आमदार शिर्के सांगतो, "कसं आहे ना, आता मुलांच्या लग्नाची तारीख काढायला पाहिजे. तीच लग्नाची तारीख काढायला आम्ही आलोय." हे ऐकून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. तीर्था मात्र खुश असते. विजया म्हणते, "खरंय, तुमची अर्पिता आमच्या घरी आली ना, की घरात असं चैतन्य येतं. खूप छान वाटतं आणि ती आमची सून बनून आली, तर आमच्या घराचं तर नंदनवनच होईल. पण ज्या शौर्याचं लग्न अर्पिताबरोबर होणार असतं, तो तर मला ऊर्जाला भेटायला जायचंय. खूप उशीर होतोय, याचाच विचार करत असतो." तेव्हा ही विक्रांतची आई म्हणते, "तुमचं खरंय, आमची अर्पिता तर तुमच्या घरी येते, पण तीर्थाची आणि आमची भेट काही होतच नाही." आणि त्याच वेळेस हर्षवर्धन तिचं बोलणं थांबवतो आणि म्हणतो, "आमदार साहेब, मला आहे ना, एक खूप महत्त्वाचं काम आहे. मला जावं लागेल." तेव्हा आमदार साहेब म्हणतात, "कसं आहे ना हर्षवर्धन साहेब, तुमच्या कोर्टाची तारीख आणि आमच्या पक्षाचे कार्यक्रम हे तर आयुष्यभर चालतच राहणार आहे. पण आपल्या मुलांचं लग्न आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे, हो की नाही?" हर्षवर्धनला काय उत्तर द्यावं ते कळतच नाही. घरातील सगळे खूप टेन्शनमध्ये येतात. तर इकडे ऊर्जा ही कर्नल साहेबांना कन्व्हिन्स करत असते, "कर्नल साहेब, माझं ऐकून तरी घ्या. हा प्रश्न एका मुलीच्या अब्रूचा आहे. तिच्याबरोबर खूप मोठा अत्याचार झालाय आणि मला तुमची एक छोटीशी मदत हवी आहे. तुमच्या घरावरील सीसीटीव्ही फुटेजमुळे आम्हाला एक खूप मोठा पुरावा मिळणार आहे. तो पुरावा आम्हाला मिळाला तर त्या मुलीला न्याय मिळेल. मला दुसरी कोणतीही मदत नकोय. तुम्ही सीमेवर आपल्या देशातील जे दुश्मन असतात त्यांच्याविरुद्ध लढताना, तसं आता आपल्या देशातील जे दुश्मन आहेत त्यांच्याविरुद्ध लढण्याची जबाबदारी सुद्धा आपली सगळ्यांची आहेच ना आणि त्यात मला तुमची खूप थोडी मदत हवी आहे." त्यामुळे कर्नल साहेब थांबतात आणि ऊर्जाला मदत करायचं ठरवतात.
तर इकडे प्रभाकर हा आमदार शिर्केला म्हणतो, की "तुम्हाला लग्नाची एवढी घाई का आहे?" तर आदित्य सुद्धा म्हणतो, "आजी घरी नाहीये. आजीशिवाय आपण लग्नाची बोलणी कशी काय करू शकतो?" हर्षवर्धन म्हणतो, "हो खरंय. आणि या लग्नाच्या गोष्टी आहेत. इतक्या घाई गडबडीत करायला नको. एकदा का या कोर्ट केसचा निकाल लागला, की मग आपण लग्नाची बोलणी करूया, लग्नाची तारीख ठरवूया." हे ऐकून विक्रांत आमदार शिर्केला मोठा धक्काच बसतो. आमदार शिर्के म्हणतात, "काय हर्षवर्धन साहेब, हर्षवर्धन जहागीरदारसारखा एवढा मोठा वकील माझ्या मुलाची केस लढतोय. मग मला कसलं टेन्शन आहे? सगळी मुलं निर्दोष सुटणार आहे याची मला 100% गॅरंटी आहे. त्याच्याबद्दल घाबरायची गरजच नाहीये. त्यामुळे आता लवकरात लवकर आपण हे लग्न लावून देऊया." पण हर्षवर्धन त्यासाठी नकार देतो आणि म्हणतो, "जोपर्यंत पद्माच्या केसचा निकाल लागत नाही, तोपर्यंत हे लग्न होणार नाही. आपण लग्नाची बोलणी करायला नको." हे ऐकून आमदार शिर्के खूप चिडतो आणि म्हणतो, "कसं आहे ना हर्षवर्धन साहेब, हा फक्त एका चांगल्या लग्नाचा किंवा नातेसंबंधाचा विषय नाहीये, तर माझ्या मुलाच्या करिअरचा विषय आहे. कारण मला माझ्या मुलाला निवडणुकीत उभं करायचंय. निवडणूक तोंडावर आली आहे आणि अख्ख्या जगाला माहिती आहे, की माझ्या मुलाचं लग्न ठरलंय आणि लवकरच साखरपुडा होतोय. आणि जर तुम्ही हा साखरपुडा लांबणीवर टाकला, तर सगळ्यांना असं वाटेल, की तुम्ही हे लग्न करायला तयार नाही आहात. आणि जर व्याह्यांचा आमच्यावर विश्वास नाहीये, तर मग जनता आमच्यावर विश्वास कसा ठेवेल? ती आमच्या मुलाला कसं निवडून देणार? त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे लग्न व्हायलाच हवं." पण हर्षवर्धन हा सुद्धा आपल्या स्टँडवरून काही हलत नाही आणि म्हणतो, "नाही आमदार साहेब, माझ्यासाठी सुद्धा हे लग्न खूप महत्त्वाचं आहे. शेवटी माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, माझ्या मुलाच्या फ्युचरचा प्रश्न आहे आणि तुमच्यासारखं स्थळ हे आम्हाला शोधूनही सापडणार नाही. पण मला लग्नाच्या कार्यामध्ये डोक्याला कोणताही ताण नकोय, टेन्शन नकोय. त्यामुळे एकदा का या केसचा निकाल लागला, की आपण निवांत होऊ आणि मग आपण या लग्नाबद्दल विचार करू शकतो." तेव्हा आमदार शिर्के मात्र कोणत्याही परिस्थितीत लग्न हे लवकरात लवकर व्हायलाच हवं. साखरपुड्याची तारीख लवकरात लवकर काढायची आणि लग्न हे लगेच ठरवायचं असंच म्हणतात आणि ठणकावून सांगतात. त्यामुळे हर्षवर्धनला यांना कसा नकार द्यावा, काय बोलावं तेच कळत नाही आणि घरातील सगळे खूप टेन्शनमध्ये येतात. हर्षवर्धनला उत्तर द्यायचं कळतच नाही. तर इकडे ऊर्जा कर्नल साहेबांना समजावून सांगते, "कर्नल साहेब, आम्हाला तुमच्या मदतीची खूप गरज आहे. तुम्ही भारतीय सैन्यात होता. तुम्ही देशाच्या विविध दुश्मनांविरुद्ध लढला, शत्रूविरुद्ध लढला. देशासाठी तुम्ही एवढं काही केलंय. मग आता आपल्या देशातील जे शत्रू आहेत, त्यांच्याविरुद्ध तुम्ही काही करणार नाही का? अशा गुन्हेगार जे मोकाट फिरताय, ती बिचारी पद्मा जिच्याबरोबर हे सगळं घडलंय, ती घरात बसली आहे. तिच्याकडे काम नाहीये. तिची नोकरी गेली आहे. झाल्या प्रकारामुळे तिला जबर मानसिक धक्का बसलाय आणि ज्याने हे सगळं केलंय ना, तो मात्र मोकाट फिरतोय. तर का? त्याच्याकडे पैसा आहे, सत्ता आहे, पॉवर आहे म्हणून. आणि मला जर हा एक पुरावा मिळाला, तर त्याच्याविरुद्ध आमची केस खूप स्ट्राँग होईल आणि असा अपराध करणाऱ्या नराधमाला आम्ही शिक्षा देऊ शकू. मला तुमची मदत हवी आहे. कर्नल साहेब, फक्त एकदा आमची मदत करा." ऊर्जा या कर्नल साहेबांची खूप गयावया करत असते आणि कर्नल साहेबांना सुद्धा ते पटतंय असं वाटतं. ते एक शब्दही बोलत नाही. पण शेवटी ते भारतीय सैन्यात होते. त्यांचा तो दरारा असणार आहे आणि त्यांना ऊर्जा ही जेन्युइन आहे, खरी आहे हे पटलं तरच ते ऊर्जाच्या हातात हे पुरावा देतील, एवढं मात्र नक्की. आणि या विचारातच आजचा एपिसोड संपतो. फ्रेंड्स, खरंच वचन दिले तुम्हाला, या मालिकेत आता नवीन-नवीन ट्विस्ट यायला लागले आहेत. मालिका ही जोरात पळायला लागली. एकीकडे ऊर्जाला एक खूप मोठा पुरावा मिळणार आहे विक्रांत विरुद्ध पद्माच्या केसमध्ये, तर दुसरीकडे आमदार शिर्के लवकरात लवकर तीर्था आणि विक्रमचं लग्न करून देण्यासाठी घाई करतोय, पण हर्षवर्धन त्यासाठी नकार देतोय. मग आता या दोघांच्या लग्नाचं काय होईल आणि पुराव्याचं काय होईल हे तर पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. आणि पुढील एपिसोड खूप भारी असणार आहे. एक खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कर्नल साहेबांना भेटल्यानंतर ऊर्जा ही शौर्यला भेटायला दुपारी जाईल आणि तेथे ऊर्जा ही शौर्यला विचारणार, "शौर्य, तू मला खरं-खरं सांग. तू माझ्या बाबांची स्कूटर नीट करून दिली, मला कामात मदत केली. हे सगळं तू माझ्यासाठी का करतोय? तुझं माझ्याबद्दल काय मत आहे? माझ्याबद्दल तू काय विचार करतोस?" तेव्हा शौर्यला काय उत्तर द्यावं हेच समजणार नाही. मग शौर्य हा ऊर्जाला सांगणार का, की "ऊर्जा, माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी हे सगळं करतोय." पण शौर्य हा काहीच सांगणार. इतक्यात तेथे चक्क शौर्याची आजी येणार
आईसाहेब येणार आणि त्या डायरेक्ट शौर्याला शौर्य अशी हाक मारणार आणि आजीला पाहून शौर्य चांगलाच घाबरणार. ऊर्जाला सुद्धा आश्चर्य वाटे की या इतक्या श्रीमंत दिसताय, इतक्या मोठ्या गाडीतून उतरल्या आहेत आणि त्या शौर्याला ओळखताय. यांचा आणि शौर्याचा काय संबंध? मग शौर्य आजीची ओळख ऊर्जाबरोबर कशी करून देणार? ही आजी कोण आहेत? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. पण आता जर आजीचा गाईडन्स ऊर्जाला मिळाला, तर ऊर्जाला हर्षविरुद्ध लढणं खूप सोपं जाईल आणि ती ही केस नक्कीच जिंकू शकते, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना? आता आजी आणि ऊर्जाची जोडी हर्षवर्धनला कशी हरवते ते पाहण्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तू मला या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.